मला सांग पण हे जे एक फूड टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे तू नक्की काय करायची त्या लॅबमध्ये? कसं सेटअप केलं आणि म्हणजे कसा काय त्याचा तू बिझनेस म्हणजे एक सायंटिस्ट होणं, पी-एच-डी करणं पॅशनमधनं आणि मग हं. त्याचा एवढा मोठा मल्टी-मिलियन डॉलर बिझनेस म्हणजे पॅशनमधनं एवढा बिझनेस करणं, हे कसं काय तू केलंस? आणि त्याच्यामध्ये मला माहिती आहे भरपूर चॅलेंजेस आले असतील. खूप परीक्षा घेतली जाते नाही का? तू मागे एकदा म्हणालीस ना, की कॅलॅमिटी डझंट मिस एव्हरी मला खूप आवडलं ते वाक्य. हो, हो. सांग ना मग ते तुझ्या जरा त्या तू काय नक्की काय करायचीस आय ते टेल जरा यू सांग? व्हेरी हॉनेस्टली माझं 1 वर्ष 2 वर्ष आयुष्याची खूप खराब गेली. हं. आय लॉस्ट अ गर्ल डॉटर. आय लॉस्ट अ फार्म लँड आणि आम्ही ज्याचा फ्लॅट घेतला होता आफ्टर सच अ बिग बँक लोन, दॅट ग्रुप वेंट बँकरप्ट. त्यामुळे वॉज बॅक टू झिरो इन द बँक. आणि अशा परिस्थितीतून ₹20,000 होते माझ्या बँकेत आणि थोडेसे नवऱ्याकडनं बॉरो करून पहिला बिझनेस मी अगदी घरून 1 टेबल, 1 खुर्ची, 400 स्क्वेअर फूटचं एक ऑफिस शोधून काढलं रेंटवर. तिथून सुरुवात केली आणि तेव्हा माझ्या सासूबाई यायच्या कारण माझ्याकडे ऑपरेटर ठेवायला पण पैसे नव्हते. आणि सकाळी 6 वाजता मी ऑफिसला जायचे आणि रात्री 10 वाजेपर्यंत मी बसायचे, की आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपण बिझनेस चालू कसा करणार आहोत? फूड टेस्टिंग लॅब सुरू केली मी. नाव-बीव दिलं, व्हिजिटिंग कार्ड केलं आणि एक वेइंग बॅलन्स म्हणजे आपला वजनाचा काटा घ्यायला पण पैसे नव्हते माझ्याकडे. मग मी सगळ्या कंपन्यांना ईमेल्स पाठवले, की तुमचे क्वालिटी प्रॉब्लेम सोडवू. हं. प्रत्येक प्रॉब्लेम जसा-जसा सोडवत गेले, तसं-तसं एक-एक मशीन आणत गेले. त्यामुळे हे ॲक्चुअली झिरोतून केलंय आणि मला असं वाटतं, की जी व्यक्ती अशा जर्नीतनं गेलेली असते ना, तिला फायनली कशाचीच भीती वाटत नाही. कारण हं. इतक्या शून्यातनं सुरुवात होते, की तुम्हाला ह्याच्या खाली जाताच येत नाही. बरोबर आहे. सो आणि अशी जी वाढत गेले, पण आय मस्ट टेल यू व्हेरी हॉनेस्टली, की मला फक्त बेस्ट एनालिसिस कसा करता येईल, ह्याच्यावरच मी फोकस केला. नेव्हर बिझनेस, नेव्हर टार्गेट्स किंवा मनी अशा ते ह्याच्यावर मी आपोआप मिळालं. ते आपोआप येतं शेवटी. मी तेच सांगते ना, ह्या जनरेशनला ना एक्सलन्सचा रिटर्न पण कळायला पाहिजे. इट्स नॉट अ फास्ट बक, सक्सेस इज नॉट अ क्विक जर्नी, स्टेप बाय स्टेप. त्यामुळे हं. ही अशी जर्नी झाली आणि जवळ-जवळ 9 वर्ष आम्ही 35 माणसं झालो आणि 7,000 स्क्वेअर फीटची लॅब झाली. अरे वाह! आणि त्याच्यानंतर वर्ल्ड नंबर 1, वर्ल्ड नंबर 2 फूड टेस्टिंगनी दोघांनी एका ऑक्टोबरच्या महिन्यात मला अप्रोच केलं इंडियामध्ये यायला. बरं. सो आय डिड अ जॉइंट व्हेंचर विथ द नंबर 1 फूड अँड वॉटर टेस्टिंग लॅब इन द वर्ल्ड. अरे वाह! आणि आमची सडनली 30,000 स्क्वेअर फीटची लॅब मुंबईतच झाली. 30,000 3 अरे मजली वाह! बिल्डिंग झाली, हो. 250 माणसं झाली, भराभरा ऑफिसेस उघडली ऑल ओव्हर इंडिया आणि सगळ्या पोर्ट्समध्ये आमची मुलं होती, सगळ्या स्टेट्समध्ये. त्यामुळे मला असं वाटतं, की हे सगळं हार्ड वर्कचंच रिटर्न आहे. यू नो व्हॉट आय नक्कीच, मीन? नक्कीच. पण मग हार्डवर्क तर आहेच. पण तुला असं म्हणजे नशीब किती याच्यामध्ये? तुझा नशिबावर भरोसा आहे का? म्हणजे तुला असं वाटतं का, की थोडंसं नशीब पण होतं म्हणून झालं? सो आय टोल्ड यू ना, माझ्या पण आयुष्यात 2-3 वर्ष खूप खराब गेली. सगळा लॉस झाला, बॅक टू झिरो. आय डोंट थिंक इट इज अबाउट नशीब. आय थिंक गॉड इज जस्ट टेस्टिंग यू, की तुम्ही पण सहन कुठेतरी करून असेल ना गं, की मला असं वाटतं युनिव्हर्स ऐकतं. तो ऐकतं. तुमचे जे 2 कानांमधले विचार आहेत, त्या विचारांनाच रिटर्न युनिव्हर्स देतं. तुम्ही निगेटिव्ह विचार करा, तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न येतो. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न येतो. ही माझी हं, फिलॉसॉफी ऑफ हं. लाईफ आहे. ओके. हां, आणि हां. मला एक दुसरी फिलॉसॉफी आहे, तुम्हाला सांगते कारण ही पुस्तकातून वाचलेली नाहीये, की आपण जर 10 गोष्टी म्हणलो आयुष्यात, हं, हं. त्याच्यात हॅपीनेस, लव्ह, हं, हं. फ्रेंडशिप, मुलं, सक्सेस, नेम, फेम, मनी, परत, परत, ट्रॅव्हल. परत, परत सांग जरा. ह्या कुठल्या 10 गोष्टी आहेत कळू दे जरा आम्हाला? नाही, म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य जे तुम्ही हं, बघितलं, हं, हे हं. 10 फॅसेट्सचं असतं. ओके. ओके. तुम्ही म्हणा हॅपीनेस म्हणा, हं, लव्ह म्हणा, हं. मुलं म्हणा, नेम म्हणा, फेम म्हणा, पैसे म्हणा, ट्रॅव्हल म्हणा. सक्सेस इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल धिस. पैसा म्हणा, कितीतरी गोष्टी असतात राइट? सो ऑल ऑफ दीज फॅसेट्स ॲक्चुअली तुमचं आयुष्य बनवतं ना, सुखी बनवतं. सुखी बनवतं. सुखी असं नाही, धिस इज द पॅकेज ऑफ लाईफ. प्रत्येकाचं पॅकेज वेगळं असतं. धिस इज माय फिलॉसॉफी. सम टोटल सगळ्यांची 100च असते. पेन अँड प्रॉब्लेम्स हो, इज हो, ऑल्सो वन हो. ऑफ देम. So the sum total of all usually is 100. So some get more of X and less of Y आणि कोणाला more of Y आणि less of X. सो जे पॅकेज तुम्हाला अवॉर्ड केलेलं आहे, त्याच्यात तुम्ही बेस्ट काय करू शकाल? बरोबर आहे. दॅट इज ऑल वी कॅन बरं. डू. देन आय डोंट थिंक इट्स डेस्टिनी ना, देन यू क्रिएट युअर डेस्टिनी. पण मला असं वाटतं, की एफर्टला जो माणूस कमी पडतो, तो नेहमीच डेस्टिनीला ब्लेम करतो. हं. सो
डेस्टिनी डझंट हॅपन टू यू नो, डेस्टिनी इज व्हॉट यू क्रिएट. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.